त्यावेळेस लाडक्या बहिणीनं यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे. अर्थात ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला. उदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे. भावावर तिची खूप माया असते. भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही. आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे, काय झालं? 5 वर्ष वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना. 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले. आम्ही हे देणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही. मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथराव नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत. पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला. अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे. त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत. हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो. आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये मार्च आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे हप्ते जमा झाले आहेत. अनेक ठिकाणी चर्चा होती की 2100 रुपये मार्च महिन्याचे मिळणार होते, परंतु अर्थसंकल्पामध्ये तसा निर्णय झालेला नव्हता आणि त्यामुळे आता 1500 रुपयेच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. याबरोबर मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील तर यांच्या संदर्भात चर्चा होत आहे की आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु लाडक्या बहिणींना हे आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाही, अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात सांगितलेलं आहे की अर्थसंकल्प जरी जाहीर करण्यात आला असला तर यामध्ये जरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढ जो आहे तो यामध्ये घोषणा झाली नसेल तरी देखील हा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेणार आहोत, अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. बजेटमध्ये जरी अर्थसंकल्पामध्ये जरी घोषणा झाली नसेल तरी देखील या संदर्भात पुरवणी मागणी असेल किंवा इतर मागण्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 2100 रुपये जो निर्णय आहे तो निर्णय घेतला जाणार आहे, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर याच्यामध्ये त्यांनी देखील सांगितलं की लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांना 2100 रुपये देणारच, परंतु सध्या देणार नाही आहे. त्यांनी असं सांगितलं. लवकरच या संदर्भात घोषणा होईल, निर्णय होईल आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढीव हप्ता दिला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 2100 रुपये मिळणार एवढं कन्फर्म आहे, पण कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यात मिळणार हे मात्र अद्याप कन्फर्म नाही आहे. त्यामुळे येणारे हप्ते आहेत ते 1500 रुपये याचप्रमाणे येणार आहेत, अशी सगळ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यायची आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ते आलेले आहेत आणि जर तुमचा हप्ता जर जमा झालेला नसेल तर आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मागील काही दिवस ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते त्यांचे देखील हप्ते जमा होण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारे लाडक्या बहिणींना पैसे आता बहुतेक ज्या लाडक्या पात्र बहिणी आहेत ते यांना हे पैसे आलेलेच आहेत, परंतु ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत यांना मात्र हा लाभ मिळालेला नाही. आणि याच्यामध्ये जर तुमचं एज वाढलेलं असेल, 65 वर्षापेक्षा जास्त झालेलं असेल तर मात्र तुम्हाला हा लाभ मात्र मिळणार नाही. हे कारण देखील असू शकतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरूच राहणार आहे. याच्यामध्ये काही ज्या महिला अपात्र ठरतील यांना मात्र पुढील हप्ते मिळणार नाही आहेत. त्यामुळे अशा प्रकारे लाडक्या बहिणीने इतर अफवांवर विश्वास ठेवू नये. एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यासंदर्भात अजून कोणतीही तारीख आलेली
नाही. यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज यायला सुरुवात झालेली आहे. एप्रिल महिन्याचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा जमा होण्याची तारीख जाहीर झालेली आहे असे अनेक व्हिडिओज असतील, परंतु माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे की असा कोणताही निर्णय झालेला नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो 1500 रुपये येणार एवढं कन्फर्म, पण एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यापर्यंत दिल्या जाण्याची शक्यता आहे. ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोचवा. 2100 रुपये वाढीव जो हप्ता आहे तो निर्णय यथावकाश म्हणजेच अगदी विचार करून घेतला जाईल. त्या संदर्भात घोषणा होईल आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढीव हप्ता दिला जाणार आहे. हप्ता मिळणार एवढं कन्फर्म आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.